29 महानगरपालिका निवडणुका थोडक्यात संपूर्ण माहिती। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। उमेदवारी अर्ज 23 ते 30 डिसेंबर 2025 दरम्यान स्वीकारले जातील। 31 डिसेंबरला छाननी, 2 जानेवारी 2026 रोजी माघार, तर 3 जानेवारी 2026 रोजी अंतिम यादी व चिन्ह वाटप होईल। मतदान 15 जानेवारी 2026 तर मतमोजणी 16 जानेवारी 2026 रोजी होणार आहे। मतदानाच्या 48 तास आधी प्रचार बंद राहील। या निवडणुकीत 29 मनपांमध्ये एकूण 2869 जागा असून महिला 1442, अजा 341, जमाती 77, नमाप्र 749 जागा आहेत। 27 मनपांची मुदत संपली असून जालना व इचलकरंजी या नवीन मनपा आहेत। बीएमसी मध्ये 1 सदस्यीय प्रभाग तर 28 मनपांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग असतील। उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जातील। जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असून प्रमाणपत्र नसल्यास अर्ज केल्याचा पुरावा द्यावा लागेल। 6 महिन्यात प्रमाणपत्र न दिल्यास निवड रद्द होईल। राज्यात सुमारे 3 कोटी मतदार, 49,000हून अधिक मतदान केंद्र तर बीएमसी मध्ये 10,111 मतदान केंद्र असतील। मतदार यादी 1 जुलै 2025 ही ग्राह्य धरली जाईल। दुबार मतदार नोंद असल्यास हमीपत्र घेतले जाईल। मताधिकार मोबाईल ॲपद्वारे मतदारांना नाव व प्रभाग पाहता येणार आहे। मतदान जागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जाणार असून ज्येष्ठ नागरिक व तान्ह्या बाळांच्या मातांच्यासाठी सुविधा दिल्या जाणार आहेत। काही मतदान केंद्रांवर महिला अधिकारी व कर्मचारी असतील। या प्रक्रियेसाठी 289 आरओ, 870 एआरओ आणि 1,96,605 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत। मतदान संपल्यानंतर कोणतेही एक्झिट पोल होणार नाही। आचारसंहिता जाहीर क्षेत्राबाहेरही लागू होईल, मात्र नैसर्गिक आपत्तीच्या वेळी अडचण नसणार आहे। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची घोषणा। कॅमेरामन पियुष भाटेसह पारस मुथा यांचा रिपोर्ट।